ओके, मागच्या वेळेस आपण मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचे मेरिट्स पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मेंडेलिव्हने डेलिबरेटली काही ब्लँक स्पेसेस सोडलेले आहेत. इका ॲल्युमिनियम, त्यानंतर आणखीन कोणता आहे बोला, इका स्कॅन्डियमला कोणता आहे, इका बोरॉन. इका ॲल्युमिनियम कोण आहे, गॅलियम, राईट. आणि जर्मनी कशी बोला, जर्मनी म्हणजे जर्मेनियम, इका सिलिकॉन. जर्मनीचे लोक सिली असं म्हटलं होतं. बोराला स्कॅन करत होतो आपण आणि आला गेला. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की बघा, मेंडेलिव्हने जे काही अननोन एलिमेंट्स होते, जरा नीट लक्ष द्या काय म्हणतो मी, त्यावेळेस जे काही अननोन एलिमेंट्स होते त्यांच्या प्रॉपर्टीज मेंडेलिव्हने म्हणजे त्यावेळेस प्रेडिक्ट केल्या होत्या. आणि म्हणजे हा मेंडेलिव्हने प्रेडिक्ट केलेल्या प्रॉपर्टीज आहेत, राईट. आणि आता ॲक्च्युली गॅलियम शोधल्याच्या नंतर त्याच्या ह्या प्रॉपर्टीज व्हेरीफाय केल्या. हे मेंडेलिव्हने प्रेडिक्ट केलेल्या आणि आत्ता ॲक्च्युली एक्सपेरिमेंटली व्हेरीफाय केलेल्या इकडे आहेत राईट साईडला. तर ॲटॉमिक मास मेंडेलिव्हने 68 प्रेडिक्ट केलं होतं इका ॲल्युमिनियमचं. सध्या ज्याला आपण गॅलियम म्हणतो त्याचं 69.7 एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केलेलं आहे मास. म्हणजे मेंडेलिव्हने प्रेडिक्ट केलेलं आणि एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केलेलं नियरली सेम आहेत. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे की मेंडेलिव्हने त्यावेळेस प्रेडिक्ट केल्या होत्या गोष्टी विदाउट डुईंग एनी एक्सपेरिमेंट, अँड दे वेर फाउंड टू बी करेक्ट और नियरली करेक्ट व्हेन द एक्सपेरिमेंट्स वेर डन. डेन्सिटी इका ॲल्युमिनियमची 5.9 प्रेडिक्ट केली होती मेंडेलिव्हने आणि नंतर ॲक्च्युली एक्सपेरिमेंटली 5.94 दिसून आली. दॅट इज ऑल्सो इन गुड रिलेशन और गुड कोरिलेशन विथ इच अदर. मेल्टिंग पॉईंट कमी आहे असं सांगितलं होतं, तर 30.2 नंतर सापडला डिग्री सेल्सिअसमध्ये, म्हणजे ॲक्च्युली कमी आहे, रूम टेम्परेचरच आहे. त्याच्या क्लोराईडचा, इका ॲल्युमिनियमच्या क्लोराईडचा फॉर्म्युला ECl3, म्हणजे समजा त्याचं सिम्बॉल E असेल तर ECl3 असं सांगितलं त्याने, तर नंतर GaCl3 शोधला गेला. दॅट इज ऑल्सो करेक्ट. इका ॲल्युमिनियमच्या ऑक्साईडचा फॉर्म्युला त्याने असा एक्सपेक्ट केला होता E2O3, नंतर Ga2O3, करेक्ट. ऑक्साईडचं नेचर ॲम्फोटेरिक म्हणजे ॲसिडिक ॲज वेल ॲज बेसिक आहे असं म्हटलं होतं त्याने, आणि नंतर एक्सपेरिमेंटली तसंच दिसून आलेलं आहे. सो दिस इज व्हेरी नाईस थिंग. दिस इज अ गुड मेरिट ऑफ द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. त्याच्यानंतर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस नोबेल गॅस, मेंडेलिव्हने ज्यावेळेस पिरियडिक टेबल शोधलात त्यावेळेस नोबेल गॅसेस नव्हते. पण नंतर ज्यावेळेस नोबेल गॅसेसचा शोध लागला त्यावेळेस ह्या पिरियडिक टेबलला डिस्टर्ब न करता नोबेल गॅसेसला इथं ठेवता आलं. बाकीचा पिरियडिक टेबल इकडे जशाला तसा विदाऊट एनी डिस्टर्बन्स राहिला. आपण न्यूलंडच्या बाबतीत बघितलं होतं की न्यूलंडचे जे काही अष्टक होतं किंवा ऑक्टेव्ह होते, नोबेल गॅसेस फाइंड आउट केल्याच्यानंतर ऑक्टेव्हला इथं मध्येच ठेवावं लागलं आणि म्हणून लॉ ऑफ ऑक्टेव्ह फेल गेला. बट मेंडेलिव्हचा लॉ नोबेल गॅसेस फाइंड आउट झाल्याच्या नंतर देखील फेल गेला नाही. त्याचा पिरियडिक टेबल जशाला तसा राहिला, कारण नोबेल गॅसेसला सेपरेट इकडची जागा देण्यात आली. हा पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप अँड सो ऑन अशा 8 ग्रुप होते. मग ह्या ग्रुपला पहिल्याच्या अलीकडचा म्हणून 0th ग्रुप बनल्यात आलं. सो नोबेल गॅसेस वेअर पुट इन 0th ग्रुप, नॉट बाय मेंडेलिव्ह बट आफ्टर हिज डेथ व्हेन दे वेअर फाउंड बाय द अदर सायंटिस्ट. दुसऱ्या सायंटिस्टने त्यांना इथं ठेवलं. त्याच्यानंतर मेंडेलिव्ह असा एक सायंटिस्ट आहे एकमेव की त्याने त्याच्या वेळेस माहीत असलेल्या सर्व ऑल नोन एलिमेंट्स, त्याच्यावेळेस माहीत असलेल्या सर्व एलिमेंट्सचा क्लासिफिकेशन केलं. ही क्लासिफाईड ऑल नोन एलिमेंट्स ॲट हिज टाईम, राईट. नाव डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. ड्रॉबॅक्स, डिमेरिट्स, चुका आपण सर्व म्हणू शकतो असं काही पण. तर काय काय डिमेरिट्स आहेत? तर पहिलं डिमेरिट आहे डाऊट इन द सिक्वेन्स ऑफ निकेल अँड कोबाल्ट. बघूया जरा काय आहे नेमकं याचं म्हणणं. हे बघा, निकेल आणि कोबाल्ट ह्यांचे होल नंबर ॲटॉमिक मासेस सेम आहेत. होल नंबर म्हणजे त्यांचे असतील काहीतरी 58.78 वगैरे, पण जर होल नंबरमध्ये कन्वर्ट केलं, राऊंड ऑफ केलं तर 59 दोघांचे पण. मग दोघांचे ॲटॉमिक नंबर जर ॲटॉमिक मासेस सेम आहेत, मग ॲटॉमिक मासेस जर सेम असतील तर त्यांच्या प्रॉपर्टीज पण सेम असायला पाहिजेत, म्हणजे ते एकाच प्लेसवर असायला पाहिजेत. परंतु ते दोन तर वेगवेगळे एलिमेंट आहेत, थोड्या बहुत प्रॉपर्टी त्यांच्या वेगळ्या आहेत. मग त्यांना एकच मास असेल तर एकाच ठिकाणी ठेवायला पाहिजे, कारण मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल ॲटॉमिक
मासवर आधारित आहे. मग सारखं मास म्हणजे सारखीच जागा, परंतु दोघांना सारखे जागेत ठेवणं शक्य नाही कारण ते दोन वेगवेगळे एलिमेंट आहेत. सो हे एक कॉन्ट्रॅडिक्शन आहे मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट, पोझिशन ऑफ आयसोटोप्स नॉट क्लिअर. सर्वात पहिले आयसोटोप्स म्हणजे काय असतात? आयसोटोप्स म्हणजे असे एलिमेंट्स, फॉर एक्झाम्पल कार्बन, ज्यांचे ॲटॉमिक मासेस ॲटॉमिक मासेस सेम आहेत का डिफरंट आहेत? डिफरंट. कसे? डिफरंट, पण ॲटॉमिक नंबर मात्र सेम आहे. अशांना आयसोटोप्स म्हणतात. आणि आयसोबार्स कशांना म्हणतात? आयसोबार्स, दीज आर द आयसोटोप्स. आयसोटोपवाल्यांच्या टोप्या, हे जे डोक्यावर आहे ना, डोक्यावर मास असते आणि पायाला ॲटॉमिक नंबर असतो. हे गेल्या वर्षी झाले आपल्याला. डोक्यावरती टोपी असते, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे ज्यांच्या टोप्या वेगवेगळ्या आहेत ते आयसोटोप्स. मग आयसोबार्स कोण असतात? फॉर एक्झाम्पल कॅल्शियम, पोटॅशियम जर आपण बघितलं, बरं काय, ह्याचा 20 आहे ॲटॉमिक मास आणि ह्याचं 19 आहे, पण ह्यांचे जर वेगवेगळे आयसोटोप्स बघितले तर ह्यालाही 40 आणि हे 39 आहे तसं, पण ह्याचा एक आयसोटोप 40चा पण आहे. मग हे दोघं झाले एकमेकांचे आयसोबार्स. काय झाले हे? आयसोबार्स. हे काय झाले? आयसोटोप्स. सो आयसोटोप्स, ॲटॉमिक नंबर सेम बट ॲटॉमिक मासेस वेगळे. मग कार्बन 12 आणि कार्बन 13 ह्यांचे मासेस वेगळे, म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमधली पोझिशन पण वेगळी. दोघांची जर पोझिशन वेगळी तर दोघांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असायला पाहिजेत, परंतु ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. दोघं सेमच एलिमेंट असतात, बिकॉज आयसोटोप्स आर ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. त्यांच्या प्रॉपर्टीज सेम असतात. पण मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलनुसार मास वेगळा असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या जागेवर ठेवायला पाहिजे. वेगवेगळ्या जागेवर ठेवलं की त्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या, ते वेगळे एलिमेंट असायला पाहिजेत. पण तसं नाही आहे, म्हणजे हे कॉन्ट्रॅडिक्शन आहे. म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये आयसोटोप्सला एकत्र ठेवायचं का वेगळं ठेवायचं हे क्लिअरली कळत नाही. कारण जर एकत्र ठेवावं तर त्यांचे मॅसेस वेगळे आहेत, वेगवेगळं ठेवावं तर त्यांच्या प्रॉपर्टीज सारखे आहेत. राईट? ओके. त्याच्यानंतर मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये जे ॲटॉमिक मास आहे ते युनिफॉर्मली वाढत नाही, डज नॉट राईज युनिफॉर्मली. म्हणजे इकडून इकडे जर बघितलं आपण 1, 2, 3 जे कोणी हायड्रोजन, लिथियम वगैरे ठेवलेत त्यांचा ॲटॉमिक मास असं 1, 2, 3, 4, 5, 6 असं नाही वाढत. 2, 5, 8, 15 असं इर्रेग्युलरली वाढत जाते, नॉन युनिफॉर्मली वाढत जाते. हे एक डिमेरिट आहे. पोझिशन ऑफ हायड्रोजन इज नॉट जस्टिफाईड. मेंडेलिव्हने जर बघितलं तुम्ही पहा, तर पुन्हा एकदा सांगतो, हायड्रोजनची जी पोझिशन आहे मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये अल्कली मेटल्समध्ये ठेवलेले आहेत. राईट? दिसली का हे इथं? परंतु हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज अल्कली मेटलसारख्या पण आहेत काही, आणि 7व्या ग्रुपसारख्या पण आहेत, म्हणजे हॅलोजन्ससारख्या पण आहेत. नंतर आपण बघूया अल्कली मेटल, हॅलोजन सर्व बघूया. पण ह्या फ्लोरीन, क्लोरीन, मॅंगनीज ह्यांच्यासारख्या पण आहेत. म्हणजे हायड्रोजन यांच्यासारख्या पण प्रॉपर्टीज दाखवतो आणि यांच्यासारख्या पण प्रॉपर्टीज दाखवतो. म्हणून हायड्रोजनला नेमकं इथं ठेवायचं का इकडं ठेवायचं हे कळत नाही. परंतु मेंडेलिव्हनं त्याला इथं ठेवलं आहे, परंतु इथं ठेवलं म्हणजे त्याची पोझिशन कम्प्लिटली करेक्ट आहे असं म्हणता येत नाही. मग आपण असं म्हणू शकतो की मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये हायड्रोजनची पोझिशन जस्टिफाय केलेली नाही आहे. सो पोझिशन ऑफ हायड्रोजन इज नॉट जस्टिफाईड इन मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. तर ते रिझन इथं लिहिलं आहे. हायड्रोजन इज सिमिलर टू बोथ हॅलोजन्स अँड अल्कली मेटल्स. जसं की कसं काय बघा, हायड्रोजनचे कंपाऊंड जर बघितले तुम्ही तर HCl, H2O, H2S. आणि अल्कली मेटलचे जर कंपाऊंड बघितलं तर NaCl, Na2O, Na2S. म्हणजे जसे हायड्रोजनचे कंपाऊंड आहेत तसेच अल्कली मेटलचे कंपाऊंड आहेत. म्हणजे हायड्रोजन अल्कली मेटलसारखा बिहेव करतो हे कळलं. तेच जर तुम्ही बघितलं तर हायड्रोजन H2 म्हणून एक्झिस्ट करतो, तर हॅलोजन जो आहे 7व्या ग्रुपचा Cl2 म्हणून एक्झिस्ट करतो. म्हणजे ह्याचा अर्थ हायड्रोजन हॅलोजनसारखा बिहेव करायला आहे. तर इथं जर बघितलं तर हा हायड्रोजन NaH बनवतो, तर तसंच हॅलोजन NaCl बनवतो. म्हणजे ह्या दोघांमध्ये कुठंतरी सिमिलॅरिटी आहे. तसंच CH4 जसं आहे तसं CCl4 आहे. म्हणजे हायड्रोजन आणि क्लोरीन
जो की एक हॅलोजन आहे, ह्यांचे कंपाऊंड्स सिमिलर आहेत. म्हणजे हायड्रोजनचे काही कंपाऊंड्स अल्कली मेटलसारखे सिमिलर आहेत, तर काही कंपाऊंड्स हॅलोजन्ससारखे सिमिलर आहेत. आता आपल्याला बघायचं आहे, म्हणजे आता ह्याचा आतापर्यंत जे फर्स्ट क्लासिफिकेशन आहे, डोबेरायनरचं क्लासिफिकेशन आहे, न्यूलँडचा लॉ आहे किंवा मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल आहे, हे सर्वांमध्ये काही ना काही चुका आल्यात. फर्स्ट क्लासिफिकेशनमध्ये काय होतं, मेटल आणि नॉन मेटल फक्त दोघंच होते, राईट. परंतु नंतर मेटल आणि नॉन मेटल ह्या दोन्हीच्या प्रॉपर्टीज असणारे कंपाऊंड सापडले. मग त्याच्यानंतर कोण, डोबेरायनरनं ट्रायड्स लॉ दिला. डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्रायडमध्ये पण काय होतं की 1, 2, 3 अशा 3 एलिमेंटचा ग्रुप असला की त्याला ट्रायड म्हणायचं. ह्या तिघांच्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत आणि ह्या दोघांच्या ॲटॉमिक मासचं ॲव्हरेज म्हणजे ह्या मधल्याचं ॲटॉमिक मास नियरली यायचं. मग त्यात पण चुका निघाल्या. न्यूलँडनं ऑक्टेवचा लॉ मांडला. त्यानं काय म्हटलं की जर एलिमेंटला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासमध्ये लावलं तुम्ही तर प्रत्येक 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या पहिल्या एलिमेंटसारख्या येतात. पण त्याच्यामध्ये पण काही चुका निघाल्या, भरपूर चुका निघाल्या. ते फक्त कॅल्शियमपर्यंतच ॲप्लिकेबल होतं. त्याच्यानंतर तिथे नंतर जे नोबल गॅसेस शोधले गेले त्यांना त्याच्यामध्ये जागा देता आली नाही, वगैरे वगैरे बऱ्याच चुका होत्या. मग डोबेरायनरच्या नंतर न्यूलँड झाला, न्यूलँडच्या नंतर मेंडेलिव्हनं भरपूर चांगल्या गोष्टी केल्या. त्यानं त्याने सर्वात पहिले तर मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ दिला, बरोबर आहे. आणि दॅट लॉ वॉज बेस्ड ऑन ॲटॉमिक मास. पण त्याचे काही मेरिट्स होते की त्याने अनडिस्कवर्ड एलिमेंटला जागा सोडल्या, एम्प्टी स्पेसेस सोडले, काही जणांचे ॲटॉमिक मासेस त्यांनी शोधले. हे एवढ्या सर्व गोष्टी माहीत असलेले सर्व एलिमेंटला क्लासिफाय केलं, पण त्यातही चुका निघाल्या. बिकॉज ही कुड नॉट जस्टिफाय द पोझिशन्स ऑफ आयसोटोप्स, हायड्रोजन. देन त्याच्यामध्ये ॲटॉमिक मासचं राईज युनिफॉर्मली नव्हतं. निकेल आणि कोबाल्ट ह्यांच्या पोझिशनविषयी काही व्यवस्थित त्यानं सांगितलं नव्हतं. म्हणून नंतर सर्वात शेवटी मॉडर्न पिरियोडिक टेबल याचा शोध लागला. 1913 इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोस्ले एक्सरे ट्यूबचा एक्सपेरिमेंट करून त्याने असं डेमॉन्स्ट्रेट केलं, असं दाखवून दिलं की ॲटॉमिक नंबर, हे सोडून द्या, ॲटॉमिक नंबर इज द मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन ॲटॉमिक मास. पुन्हा एकदा सांगतोय, ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन ॲटॉमिक मास. आत्तापर्यंतचे जे सायंटिस्ट होते, न्यूलँड, डोबेरायनर आणि मेंडेलिव्ह, हे सर्व म्हणत होते की ॲटॉमिक मास महत्त्वाचा आहे. परंतु एक्सरे ट्यूबचा वापर करून हेनरी मोस्लेने सांगितलं की ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी. त्याच्यानंतर असंही दिसून आलं की ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. हे जरा खाली वाक्य पाहिजे आणि हे वर पाहिजे. आत्तापर्यंत जेवढ्या नोट्स आहेत त्या सर्व तुम्ही लिहून घ्यायच्यात बरं का. मी सांगायची गरज नाही, पॉज करायचं आणि लिहून घ्यायचं. हे सर्व नोट्स, व्हिडिओ पॉज करायचा, लिहून घेत चालायचं. हे लिहून घेतलं ना सर्व, ओके. तुम्ही बघितलं तर यूज युअर ब्रेन पॉवर एक इथं राहिलं आहे आपलं. क्लोरीनचे 2 आयसोटोप्स सांगितले तिथं, 135 क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37, आणि त्यांचे ॲटॉमिक मासेस असे आहेत 35 आणि 37. केमिकल प्रॉपर्टीज सारखे आहेत, मग त्यांना एकत्र ठेवायचं का वेगळं, मग तेच तर प्रॉब्लेम आहे. आयसोटोपची पोझिशन मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये जस्टिफाय केलेली नाही आहे, कारण का तर मासेस वेगळे आहेत म्हणून त्यांना वेगळं ठेवायला पाहिजे, पण प्रॉपर्टीज सारखे आहेत म्हणून त्यांना एका ठिकाणी ठेवायला पाहिजे मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबलमध्ये. सो इन मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल द पोझिशन ऑफ क्लोरीन 35 and 37 cannot be justified because based on atomic masses their position should be different, but based on chemical properties their position should be same. So the position of chlorine in Mendeleev's periodic table cannot be justified. ओके, चला हे पण लिहून घ्या सर्व. व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. ह्या नोट्स आहेत तुमच्या, नंतर तुम्हाला नोट्स ह्याच म्हणून वापरायच्या आहेत, लक्षात घ्या. प्रिंटेड नोट्स तुम्हाला नंतर भेटतील वर्गात आल्यावर, पण ह्या क्लास नोट्स तुम्हाला लिहून घ्याव्या लागतील. तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी ह्या खूप कामाच्या नोट्स आहेत. मग हा जो सायंटिस्ट आहे हेनरी मोस्ले, त्यानं एक नवीन, जसा मेंडेलिव्हनं मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ दिला तसं हेनरी मोस्लेने मॉडर्न पिरियोडिक लॉ दिला, ज्याच्यावरती मॉडर्न पिरियोडिक टेबल आधारित आहे. तो काय म्हणतो, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. बाकी सर्व तर तुम्हाला समजून सांगितलं आहे. मेंडेलिव्हच्या पिरियोडिक लॉमध्ये फक्त ह्या ठिकाणी ॲटॉमिक नंबरच्या ऐवजी काय आहे, ॲटॉमिक मास. तर फक्त मॉडर्नसाठी काय करायचं, ॲटॉमिक नंबर मासच्या ऐवजी बोला ॲटॉमिक नंबर लिहायचं, बस झालं काम. त्याच्यानंतर मॉडर्न पिरियोडिक टेबलविषयी आपल्याला बघायचं आहे.
अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मॉडर्न पिरियोडिक टेबलचं दुसरं नाव आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल. अरेंजमेंट कशी आहे मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये? द एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटोमिक नंबर्स. आतापर्यंत काय होती अरेंजमेंट सर्वांची? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटोमिक मास. इथून पुढे काय? ॲटोमिक नंबर्स. अरे हेच तर महत्त्वाचं आहे. देन रिलेशन बिटवीन द ॲटोमिक नंबर्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे मॉडर्न पिरियोडिक टेबलची. ॲटोमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्याचं खूप महत्त्वाचं रिलेशन आहे. अँड मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स जर एका ग्रुपमध्ये असतील तर ह्याच्या प्रॉपर्टीज माहीत असतील तर त्याच्यानंतर खालच्या प्रॉपर्टीज ह्या खूप ॲक्युरेटली ओळखता येतात. मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये तेवढं ॲक्युरेटली ओळखता येत नाहीत, पण मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये अतिशय ॲक्युरेटली प्रॉपर्टीज ओळखता येतात. चला हे पण सर्व लिहून घ्या बरं. राईट. त्याच्यानंतर हे लिहा. व्हिडिओ पॉज करून लिहित चालायचं. आता आपल्याला बघायचं आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबल काहीतरी अशा प्रकारचा दिसतो. नंतर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. ठीक आहे. हे बघा असा थोडक्यात सांगतोय. ठीक आहे. मग ह्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये हे जे व्हर्टिकल दिसतंय उभं ह्यांना म्हणतात ग्रुप्स. व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ॲज ग्रुप्स. मेंडेलिव्ह सारखंच आहे. ग्रुपची संख्या एकूण 18 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं शेवटी 18पर्यंत आहेत. हॉरिझॉन्टल रोज हे जे दिसतंय हे असं आडवं त्याला पिरियड्स म्हणतात. पिरियडची संख्या 1 2 3 4 5 6 अशी एकूण 7 आहे. 1 to 7. चला लिहून घ्या हे सर्व. पिरियोडिक टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे असं जर हे केलं आपण, हे बघा असं तर हे एक दिसतो, ह्याला आपण बॉक्स म्हणतो. राईट. एका बॉक्समध्ये एक एलिमेंट आहे. असे एकूण बॉक्सेस 118 आहेत. म्हणजे एकूण 118 118 एलिमेंट्स मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये सध्या आहेत. ह्या पिरियोडिक टेबलच्या खाली शेवटी असे 2 आडवे रोज आहेत. त्यांना म्हणतात, वरच्यांना म्हणतात लॅन्थॅनाइट्स आणि खालच्यांना म्हणतात ॲक्टिनाइट्स. पिरियोडिक टेबलमध्ये इथं एक झिगझॅग लाईन देखील आहे. ह्या झिगझॅग लाईनच्या इकडे नॉन मेटल्स आहेत आणि हिच्या खाली मेटल्स आहेत. सो मेटल्स ऑन द लेफ्ट साइड अँड नॉन मेटल्स ऑन द राईट साइड. आणि ह्या झिगझॅग लाईनच्या बॉर्डरवर इथं जे आहेत ते आहेत मेटॅलॉइड्स. काय आहेत? मेटॅलॉइड्स. आणि मॉडर्न पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर जर व्यवस्थित मी तर दाखवणारच आहे. हे असं जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये एकूण 4 डब्बे आहेत. ब्लॉक्स आहेत मोठे मोठे. इकडं म्हणतात एस ब्लॉक, इकडचा हा आहे पी ब्लॉक, इथे मध्ये जो आहे तो डी ब्लॉक आणि खाली जे हे दोघं जण ठेवलेत त्याला म्हणतात एफ ब्लॉक. असे एकूण SPDF 4 ब्लॉक्स मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये आहेत. चला लिहून घ्या हे. ओके. मग याच्या पुढचं आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.